वसई शहरातले सगळे जे संपूर्ण रस्ते आहे हे खड्डेमय झालेले आहे। प्रत्येक ठिकाणी शहरात जे मुख्य रस्ते असतील किंवा इंटरनल रोड असतील हे खड्डेमय झालेले। ज्या ठिकाणी मी उभा आहे तो नालासोपारा पूर्वेचा आचोळे हा परिसर आहे। जर आपण हा परिसर बघाल तर हा संबंध जो रस्ता आहे हा शिर्डीनगरचा एक मोठा वसाहत आहे आणि या रस्त्यावर वाहनांची असेल किंवा नागरिकांची नेहमीच रहदारी आणि वर्दळ जास्त प्रमाणात असते। जर संपूर्ण रस्ता बघाल तर ह्या रस्त्याच्या कडेलाच आता एक नवीन गटाराचं निर्माण झालं, रुंदीकरण करण्यात आलं, मात्र लाईट अद्याप नाही। रात्री असं इथे संबंध असा काळोख पसरलेला असतो। जर वाहन चालक बघाल तर कुठेतरी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करताना नजर येत आहेत। बाईक स्वार असतील, जे पदचारी असतील यांनाही नाहक असा त्रास सहन करावा लागतोय। बरेच आंदोलनं झाली, विविध पक्ष असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडून आंदोलन करण्यात आले, मात्र महानगरपालिकेकडून दावाही करण्यात आला की लवकरात लवकर या रस्त्याचं काम आणि नियोजन उत्तम प्रकारे करण्यात येईल। मात्र कुठेतरी वसई विरार शहर मधले नागरिक आहेत ते कुठेतरी चिंतेत आहेत की अशी आश्वासनं वारंवार प्रशासनाकडे मिळत आहेत। नेमकं हे काम कधी होईल, याची काही तारीख अंतिम ठरेल का आणि आमच्या जीवाची सुरक्षा कोण घेणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा। सर इतनी परिस्थिति खराब है, जो रोड है ना, हम लोग यहाँ पे कभी काम करते हैं ना, पूरा पत्थर उड़ के यहाँ पे आता है। और यहाँ पे खड्डे पूरे बने, इतने बड़े बड़े खड्डे हो गए, कितनी बार मट्टी डाले वो मट्टी निकल जाता है। जब भी हम लोग को तकलीफ होता है। अभी देखो मैंने पूरा साफ किया कीचड़, वो भी जब भी अभी कीचड़ है। मैं एक हफ्ते से महानगर पालिका को आते हैं, सुबह बोलता है ये सब साफ कब होगा, बोलते भाई बेचता हूँ। कितना एक हफ्ता 15 दिन हो गए, हम लोग को परेशान हो जाते हैं। हम लोग दिन का 40 रुपए पावती फाड़ते, 40-50 रुपए पावती फाड़ते उसका, वो हमको मतलब क्या मिलके तो पत्थर उड़ के आता है यहाँ पर तक? वो उड़ के यहाँ तक आता है, अपना दुकान तक आता है। कभी समझो बाई चांस कोई बैठा है, कोई गाड़ी जा रही है स्पीड में, यहाँ पे उड़ के आ गया, किसी को लग जाए। और उस पत्थर की स्पीड तो बहुत ज्यादा होती है। गिरते वगैरह देखा है आपने? हाँ, 2 बार तो वहाँ पे वो खड्डा हुआ है अपना, तो खड्डे में गिरते हुए इंसान गिरते कभी कभी। तो परसों तो स्कूटी एक गिरी थी, परसों एक स्कूटी गिर गई थी वहाँ पे, लेडीज स्कूटी थी सर। खूप मजा येते। असं वाटतं की एसएल वर्ल्ड ची राईड करतोय आपण। अच्छा। एसएल वर्ल्ड वॉटर किंगडम मध्ये आपण फिरतोय। हा। सर्व काय होते, पूर्ण बॉडी मसाज होते। म्हणजे चांगला मग गाडीला त्रास होतोय का? गाडीला सोडा, स्वतःला त्रास होतोय की नाही हे विचारा। गाडी तर गेलीच गेली आणि माणूस पण गेला। रोज किती किती किलोमीटर प्रवास करता? मी जवळपास रोज 10-15 किलोमीटर प्रवास करतो। वसई वेस्ट वरनं निघतो आणि इकडे नालासोपाऱ्याला माझं काम आहे, मग मी येतो। ओके, मग रस्त्याची परिस्थिती अशी आहे, किती दिवसापासून साधारणतः वाटते आपल्याला? साधारणतः मला वाटतं की जेव्हापासून पाऊस पडायला सुरू केलाय तेव्हापासून परिस्थिती रोडची आहे तशीच आहे। काय वाटतं आपल्याला, कशा प्रकारे प्रशासनाने काम केलं पाहिजे? मला वाटतं प्रशासनाची काय चुकी नाही, हे सर्व जे इंजिनियर, जे इन्स्पेक्शन करतात, इन्स्पेक्टर असतात, त्या लोकांनी हे सर्व गोष्ट ध्यानमध्ये ठेवून सर्व चांगलं केलं पाहिजे। इंजिनियरची ही खूप मोठी चुकी आहे यात।